अहिल्यानगर शहरातून सध्या एक मोठी बातमी समोर येते। वैभव नायकोडी या युवकाची एका फ्लॅटमध्ये हत्या करून दुसऱ्या दिवशी वैभव नायकोडी याचा मृतदेह गाडीत घालून त्याला दिवसा डोंगरात जाळल्याची घटना उघड झाली आहे। जाळलेल्या मृतदेहाची हाडे व राखेची विल्हेवाट सदर आरोपींनी लावल्याची बातमी समोर येते। सदर युवकाचं शनिवारी दिवसा अपहरण करण्यात आलं होतं। मयत वैभव नायकोडी याच्या हत्या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे विभाग व तोफखाना पोलीस स्टेशन अहिल्यानगर यांनी तपास करत आरोपी अनिकेत सोमवंशी, सुमित थोरात, विशाल कापरे, विकास गव्हाणे, रोहित गोसावी, स्वप्नील पाटील, महेश पाटील, निशिकांत ननावरे, करण शिंदे आदींना अटक केली आहे। या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अधिक माहिती दिली आहे। तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतून 22 तारखेला वैभव नायकोडी याचं अपहरण लपका व त्याच्या इतर 2-3 साथीदारांनी केल्याबाबत 27 तारखेला गुन्हा दाखल झालेला होता। त्याप्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशनचे PI कोकरे आणि त्यांच्या टीमने लपका उर्फ अनिकेत सोमवंशी याच्यासह त्याच्या 3 मित्रांना ताब्यात घेतलेलं होतं आणि अटक पण केलेली होती। परंतु 2 दिवसानंतरही त्यांनी अपूर्त इसमाबाबत व्यवस्थित माहिती दिलेली नव्हती। त्यामुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे PSI वाघ आम्ही स्वतः आरोपींचं इंटरोगेशन केलं असता सदर आरोपितांनी त्यांचे इतर 5 साथीदार यांच्या मदतीने वैभव नायकोडी याला मारहाण करून त्याचा खून केल्याबाबत व त्याचा मृतदेह हा केतकाई परिसरामध्ये जाळून टाकल्याबाबत प्राथमिक माहिती दिलेली आहे। 4 आरोपितांबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्यात सहभागी असणारे करण शिंदे, रोहित गोसावी, स्वप्नील पाटील, विकास गव्हाणे अशा 5 जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशनचे API राजपूत हे करत आहेत। जुन्या वादातून हा खून केल्याची घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते। मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या घटनेमुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त होत असतानाच साम्य असलेली घटना अहिल्यानगर शहरात घडल्यानं आता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। न्यूज सह्याद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवेंसह उपसंपादक किशोर मोहिते, अहिल्यानगर।